जय गुरुदेव। जैसी कीजे नामस्मरण तैसी येई अंगी शांती पूर्ण। शांती योगे अक्षय ज्ञान येई हाता क्रमाने। संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परम रहस्य या प्रासादिक ग्रंथातून आत्मज्ञानाचा राजमार्ग सर्वसामान्यासाठी सोप्यातला सोपा मार्ग जर कोणता असेल तर तो नामस्मरणाचा आहे असं सांगतात। सद्गुरूनं दिलेलं नाम शिष्यानं श्रद्धेनं विश्वासानं त्या नामाचं मुखानं उच्चारण अंतकरणातून सद्गुरुनाथाचं स्मरण जसा जसा शिष्य करत जाईल तशी तशी त्याच्या आचारात, त्याच्या उच्चारात, त्याच्या व्यवहारात पूर्ण शांती येईल। आणि शांती आल्यानंतर माऊली म्हणतात, शांती योगे अक्षय ज्ञान। जे ज्ञान मिळवण्यासाठी योगी तपस्वी वनात जातात, हिमालयात जातात, जप करतात, तप करतात, ते ज्ञान, ती स्वस्वरूपाची अनुभूती क्रमाक्रमाने साधकाला प्राप्त होईल। हे वचन माऊली आपल्या अनुभूतीनं देतात या ओवीतून। आपण या ओवीचं आध्यात्मिक चिंतन करूया। ही ओवी साधना मार्गावरील एका अत्यंत व सुंदर नैसर्गिक साखळीचे वर्णन करते। भक्तिपंथात आलेला शिष्य सद्गुरुनाथाच्या चरणावर श्रद्धा ठेवतो आणि गुरुमंत्रावर, गुरुनं दिलेल्या नामावर विश्वास ठेवतो। आणि हा नामस्मरणापासून सुरू झालेला त्या भक्ताचा प्रवास अक्षय ज्ञानापर्यंत कसा पोहोचतो याचे टप्पे माऊली अतिशय सुलभ करून या ओवीतून सांगतात। माऊली म्हणतात, जैसे कीजे नामस्मरण। ज्याप्रमाणे, ज्या तीव्रतेने आणि विश्वासाने नामस्मरण केले जाते ते ईश्वराचे नाव, मनापासून केलेले अखंड चिंतन। माऊली म्हणतात, नामस्मरण हा सर्व साधनामध्ये सर्वात सोपा व अत्यंत प्रभावी मार्ग आहे। जसं जसं तुम्ही सद्गुरुनाथानं दिलेलं नाम शिवाय नमः, शिवाय नमः म्हणताना त्या अक्षरावर लक्ष असावं, मनात त्या गुरु माऊलीच्या स्वरूपाचं चिंतन असावं। अशा पद्धतीनं तुम्ही जर नाम घेतलं तर माऊली सांगतात ते नाम तुम्हाला नामीपर्यंत घेऊन जाईल। नामस्मरण केवळ ओठानी नव्हे तर अंतकरणातून प्रेमानं आणि एकाग्रतेनं केलं पाहिजे। हे करताना सद्गुरुनाथाच्या चरणावर अगाध श्रद्धा पाहिजे आणि आपण घेत असलेल्या नामावर प्रेम पाहिजे, विश्वास पाहिजे। माऊली एका अभंगात म्हणतात, घेता नाम अमृत ध्वनी प्रेम ओसांडे मनी। तुम्ही नामाचा अमृत ज्यावेळेस घ्याल त्यावेळेस तुमच्या अंगात प्रेम ओसांडेल, तुमची वाणी प्रेमानं बोलू लागेल, तुमची दृष्टी जगाकडं प्रेमानं पाहू लागेल
तुमच्या हाताचा व्यवहार प्रेमाचा होईल. तुमची प्रत्येक क्रिया प्रेममय होईल. नामस्मरणाची तीव्रता जितका तुमचा अभ्यास वाढेल, सतत उठता बसता चालता बोलता प्रेमानं शिवाय नमः शिवाय नमः तुम्ही म्हणाल, तितका त्याचा परिणाम खोलवर होतो. माऊली म्हणतात, जसं जसं तुम्ही नामस्मरण घ्याल तैशी येई अंगी शांती पूर्ण. अगदी त्याच प्रमाणात तशीच साधकाच्या संपूर्ण अस्तित्वात, त्याच्या देहात मनात आणि बुद्धीत परम शांती आल्याशिवाय राहणार नाही. शांती म्हणजे काय? पूर्ण शांतता. मनाची चंचलता कमी होते, व्यर्थ बडबड थांबते, इच्छा वासना सर्व थांबतात आणि मन शिवमय होते, बुद्धी शिवमय होते, त्याचा व्यवहार शिवमय होते. सारखं हे पाहिजे ते पाहिजे, हे मिळालं तर बरं होईल, ते मिळालं तर बरं होईल, ही मनाची धाव थांबते आणि मन शिवाय नमः शिवाय नमः म्हणता म्हणता शिवमय होते. तो बोलतो, पण आवश्यकता असेल तरच बोलतो. व्यर्थ बडबड, आपला मोठेपणा सांगायचा त्याचा बंद होतो. त्याच्या अंतःकरणात शांती नांदते, प्रेम नांदते. मानवी मन हे सतत विचाराच्या लाटांनी आणि वासनांनी अस्वस्थ असतं. पण जेव्हा साधक प्रेमानं शिवाय नमः शिवाय नमः असं नामस्मरण करू लागतो, तेव्हा मनाची बाह्य धाव थांबते. या नामस्मरणानं झालेला लाभ संत सांगतात, आता कोठे धावे मन. हे सद्गुरुनाथा, तुझे चरण देखील या. सद्गुरुनाथा, तुमचं चरण पाहिल्यानंतर मन तुमच्या चरणाचं स्मरण करत असताना आणि वाणी तुम्ही दिलेल्या नामाचं उच्चारण करत असताना, आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. ही अनुभूती संताची आहे. मनाची बाह्य धाव थांबते. शिवाय नमः नामाच्या लहरी जशा जशा चित्तात उमटतात, तसा तसा मनाचा कोलाहल शांत होतो. जितके नामस्मरण सखोल, तितकीच पूर्ण शांती. ज्याला अध्यात्मामध्ये शम म्हणतात, साधकाच्या अंगी बाणू लागते. मनातील काळजी, राग आणि भीती नष्ट होऊन एक आतांग शांतता निर्माण होते. माऊली पुढं म्हणतात, शांती योगे अक्षय ज्ञान. या आंतरिक शांतीच्या माध्यमातून, या मनाच्या स्थैर्य अवस्थेतून, जे कधीही नष्ट होत नाही, जे ज्ञान मिळाल्यावर मृत्यूची भीती राहत नाही. सद्गुरुनाथाचा बोध, तू शिव आहेस, तू शरीर नव्हेस, तू मन नाहीस, तू बुद्धी नाहीस, तू प्राण नाहीस, तू चैतन्य स्वरूप शिव आहेस. जन्म मृत्यू हा शरीराचा आहे, सुख दुःख ही मनाचं आहे, तहान भूक ही प्राणाची आहे. हा बोध सद्गुरुनाथाचा नामस्मरणाच्या प्रभावानं स्थिर होतो आणि त्याला अक्षय ज्ञानाची प्राप्ती होते, जे ज्ञान कधीही नष्ट होत नाही. शाश्वत असं ज्ञान मिळतं. ते ज्ञान झाल्यावर भक्ताला मृत्यूची भीती आणि सांसारिक इच्छा राहत नाही. तो पूर्ण तृप्त होतो, पूर्ण आनंदी होतो, पूर्ण शांत होतो. गढूळ आणि हलणाऱ्या पाण्यामध्ये जसं आपलं प्रतिबिंब दिसत नाही, पाणी स्थिर झाल्यावरच दिसते, अगदी तसेच अस्वस्थ आणि चंचल मनात
आत्मज्ञानाचा प्रकाश पडू शकत नाही. जेव्हा नामस्मरणाने आपलं मन पूर्णपणे शांत आणि स्थिर होतं, तेव्हाच मी कोण आहे, जग काय आहे या सत्याचं अक्षय ज्ञान प्रकट होतं. मी चैतन्य स्वरूप आहे आणि माझ्या आत्मशक्तीच्या विकासानं हे 36 तत्वाचं विश्व विकसित झालेलं आहे. जसं एका कळीचं रूपांतर फुलामध्ये होतं, फूल होण्यासाठी बाह्य सामग्री लागत नाही, तसं हृदयातलं चैतन्य स्वरूप शिव परमात्मा या विश्वरूपानं विकसित होतो. हे ज्ञान त्या नामाच्या प्रभावानं अनुभूतीस येतं. माऊली म्हणतात, येई हाताक्रमाने साधकाला सहज प्राप्त होतं, त्याच्या अनुभवास येतं. एका पाठोपाठ एक अत्यंत नैसर्गिक टप्प्याटप्प्याने. अध्यात्मामध्ये कोणतीही घाई चालत नाही. संत येथे सुंदर क्रम सांगत आहेत. माऊली येथे एक नैसर्गिक क्रम सांगतात. साधकाने थेट ज्ञानाच्या मागे धावायची गरज नाही. त्यानं केवळ सद्गुरुनाथाच्या चरणावर श्रद्धा ठेवावी आणि सद्गुरुनाथानं दिलेलं पवित्र शिवाय नमः हे नाम मुखानं उच्चारायचं आहे. मनानं सद्गुरुनाथाच्या चरणाचं स्मरण करायचं आहे. बाकीच्या गोष्टी एकामागे एक नैसर्गिकरित्या क्रमाने घडत जातील. तुम्हाला अद्भुत प्रेमाची अनुभूती येईल, अद्भुत शांतीची अनुभूती येईल, तुम्हाला पूर्ण तृप्ततेची अनुभूती येईल, तुम्हाला नित्यत्वाची अनुभूती येईल, तुम्हाला सर्व व्यापक तत्वाची अनुभूती येईल. या विश्वाचा कर्ता करविता चैतन्य स्वरूप आत्मा मी आहे, मी शिव आहे. हे विश्व माझ्या स्वरूपातून उत्पन्न होतं, माझ्या स्वरूपातच स्थिर राहतं आणि माझ्या स्वरूपातच लय होतं. ही अनुभूती क्रमाक्रमानं येऊन अक्षय शांतीची, अक्षय सुखाचा, अक्षय प्रेमाची, अक्षय आनंदाची प्राप्ती या नामस्मरणाने होऊन जाईल. माऊली या ओवीतून सांगतात, तू ज्या पद्धतीनं आणि जितक्या अनन्य भावानं शिवाय नमः या नामाचं अखंड मुखानं उच्चारण करशील, मनानं सद्गुरुनाथाच्या चरणाचं ध्यान करशील, तशी तशी तुझ्या अंतकरणात एक अलौकिक आणि पूर्ण शांतता प्रस्थापित होईल. आणि एकदा का तुझे मन या शांतीच्या योगे पूर्णपणे स्थिर झालं, मनाचे संकल्प विकल्प थांबले, बुद्धीचा तर्क वितर्क थांबला आणि मी पणा गळून गेला, तिथं केवळ शिवतत्व राहतं. विश्वासानं केलेल्या नामस्मरणामुळं ते कधीही नष्ट न होणारं अक्षय आत्मज्ञान तुझ्या हातामध्ये क्रमानं सहज चालून येईल. नामस्मरण हे बीज आहे, शांती हे त्याचे अंकुरण आहे आणि अक्षय ज्ञान हे त्याचे मधुर फळ आहे. ओम शांती शांती शांती.